न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी। अमरावती येथील सांस्कृतिक भवन येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा संपन्न। मुख्यमंत्र्यांनी केले कार्यकर्त्यांना संबोधित। अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये परिवार गळाभेट कार्यक्रम संपन्न। अनेक कैद्यांचे पाणावले डोळे। दर्यापूर वाईन शॉप चोरीतील 2 आरोपींना अटक। मुख्य आरोपी शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान। श्री जगन्नाथ रथ यात्रेनिमित्त भव्य शोभायात्रा। शहरामधील वातावरण झालं भक्तिमय। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आणखी एका तोतया डॉक्टरचा झाला पर्दाफाश। हा डॉक्टर झाला बेपत्ता। आणि शहरामध्ये ऑटो चालकांवर वाहतूक पोलिसांची कार्यवाही। मात्र मनपा बसेसवर का नाही कार्यवाही? ऑटो चालकांमध्ये संताप। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये। मिशन 2019 डोळ्यासमोर ठेवून स्थानीय संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। भारतीय जनता पार्टीचे विभागीय संमेलन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये या संमेलनाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमामध्ये जवळपास 4 वाजता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या काही मंत्रिमंडळांच्या मंडळीसोबत या ठिकाणी त्यांचं आगमन झालं। यावेळी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून आले। यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्र्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। यावेळी सांस्कृतिक भवनामध्ये एकच जल्लोष साजरा करण्यात आला। मुख्यमंत्र्यांचं नागपूरवरून मोटारीने अमरावतीला आगमन झालं। यावेळी ग्रामीण पोलीस व शहर पोलिसांनी डोळ्यात तेल घालून गस्त लावली होती। या मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करून मिशन 2019 ची तयारी करण्याबद्दल मार्गदर्शन केलं। आता पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात होणार आहे। खूप वेगवेगळ्या प्रकारे बोललं जातं। आज वेगवेगळे विरोधी पक्ष एकत्रित येत आहेत आणि विरोधी पक्ष एकत्रित येऊन ते फार मोठी मोठ बांधणार आहेत अशा प्रकारचं चित्र आमचे माध्यम देखील त्या ठिकाणी तयार करतायत। पण परवा आपले अध्यक्ष अमित भाई शाह यांनी एक अतिशय चांगलं याचं मूल्यमापन केलं। अमित भाई म्हणाले 2014च्या निवडणुकीमध्ये मुलायम सिंग आमच्या विरोधात होतेच, मायावती आमच्या विरोधात होत्याच, शरद पवार आमच्या विरोधात होतेच, राहुल गांधी आमच्या विरोधात होतेच, कम्युनिस्ट आमच्या विरोधात होतेच, लालू यादव आमच्या विरोधात होतेच, देशभरातले सगळे ममता बॅनर्जी आमच्या विरोधात होत्याच, हे सगळे आमच्या विरोधात होते। तरी देखील आम्ही निवडणुका जिंकलो। आमच्या सोबत तेव्हा चंद्राबाबू होते, ते आमच्यातनं निघून गेले। तर नितीश कुमार आमच्यात नव्हते, ते नितीश कुमार आमच्यामध्ये आले। त्यामुळे एकूण जर सगळं गणित बघितलं तर तेच लोक आमच्या विरोधात लढणार आहे। आणि हे सगळे एकत्रित आले तरी देखील अमित भाईंनी अतिशय सुंदर विश्लेषण केलं की समजा देवे गौडा हे अमरावतीमध्ये सभा घेण्याकरता आले तर किती लोक त्यांच्या सभेला जातील, किंवा चंद्रबाबू नायडू नागपूरमध्ये सभा घेण्याकरता आले तर किती लोक त्यांच्या सभेला जातील, मुलायम सिंग यादव मोर्शीमध्ये सभा घेण्याकरता गेले, किती लोक त्यांच्या सभेला जातील। त्यामुळे हे कोणीही राष्ट्रीय नेते नाहीत,
हे केवळ आपापल्या मोहल्ल्याचे, आपापल्या गावाचे, आपापल्या राज्याचे नेते आहेत. त्याच्या पलीकडे यांचं नेतृत्वच नाही. देशामध्ये अखिल भारतीय नेतृत्व हे मोदीजींचं आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्यानंतर हजारोची गर्दी जमवू शकणारा एकमेव नेता मोदीजी आहेत. कर्नाटकमध्ये आपण बघितलं, केवळ 5 दिवसामध्ये कर्नाटकची निवडणूक त्यांच्या घशातनं बाहेर काढण्याचं काम आणि सगळ्यात मोठा पक्ष बनवण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. त्यामुळे हे सगळे नेते कितीही एकत्रित आले तरी देखील काहीही फायदा होणार नाही. पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचंच सरकार या महाराष्ट्रामध्ये निवडून येईल. क्षणी शिट्टी वाजली, बिगुल फुकला की आपला सैनिक मैदानात असलाच पाहिजे आणि मैदानात आपला सैनिक उतरला की तो जिंकल्याशिवाय परत येतच नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा जिंकण्याची वृत्ती मनात ठेवलेला सैनिक तयार करा. युती होते आहे की नाही होत आहे हे आमच्यावर आणि मोदीजींवर सोडून द्या. योग्य निर्णय त्याचे करू, त्या योग्य निर्णयाच्या नुसार तुम्हाला कळवू, त्यानुसार तुम्ही पुढची कारवाई करा. पण आज मात्र प्रत्येकाचं टार्गेट 100% बूथ मध्ये भाजपचं नीट गठन करून आपली व्यवस्था पूर्ण करणं आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून आपली चांगली कामं ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं, याकरता आपण सर्वांनी तयार राहावं एवढीच या निमित्ताने मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा अमरावती विभागातल्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. यावेळी असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पुन्हा एकदा एक बोगस डॉक्टर सापडल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. या बोगस डॉक्टर विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून हा तोतया डॉक्टर सध्या पसार असल्याचे समजते. अकोट शहरामध्ये डॉक्टर जपसरे आणि डॉक्टर केला यांच्या क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये स्वतःजवळ कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना गरजू रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टर निखिल नंदकिशोर गांधी याचेवर अकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. प्राप्त माहितीनुसार अकोट शहराच्या नामांकित डॉक्टरांकडे स्वतःजवळ कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा शिक्षण नसताना तसेच वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना मागील 3 ते 4 वर्षांपासून निखिल नंदकिशोर गांधी हा अधिकृतपणे स्वतःला उच्च पदवीधर भासवून रुग्णांवर उपचार करीत होता. शहरांमधील डॉक्टर जपसरे, डॉक्टर केला तसेच स्पंदन हॉस्पिटल नागपूर, RSS हॉस्पिटल वर्धा इत्यादी ठिकाणी सुद्धा वैद्यकीय अधिकारी म्हणून त्याने सेवा दिली होती. अकोटच्या वैद्यकीय व्यावसायिकांनी एकमेकांच्या स्पर्धेमधून याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी 3 डॉक्टरांचे एक पथक तपासणीसाठी सिटी केअर हॉस्पिटल अकोट येथे पाठवून तपासणी केली असता निखिल नंदकिशोर गांधी याचेकडे वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना मागितला असता सदर डॉक्टर अकोट शहरातून गायब झाला. तो आजतागायत अकोटमध्ये आलाच नाही. सदर तपासणी करून बराच कालावधी लोटूनही कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे अकोटमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यांच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या, परंतु कार्यवाही झाली नाही. या दरम्यान सिटी केअर हॉस्पिटलच्या डॉक्टर श्यामसुंदर वल्लभदास केला यांनी पोलीस स्टेशन अकोट शहर येथे निखिल गांधी यांनी स्वतःच डॉक्टर असल्याचे भासवून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडे वैद्यकीय परवानाबाबत विचारपूस केली असता त्यांचे वडिलांचा परवाना दाखवून खोटा दस्तऐवज खरा आहे असे भासविले व त्यांच्याकडून त्यांचे सिटी केअर हॉस्पिटलमध्ये एक खोली घेऊन तेथे रुग्णांची तपासणी करून फसवणूक केली. अकोट के सिटी क्रिटिकल हॉस्पिटल के संचालक डॉक्टर श्याम सुंदर केला इन्होंने पिछले 29 जून को पुलिस स्टेशन अकोट सिटी में एक रिटर्न कंप्लेंट दर्ज किया था, जिसमें उन्होंने ऐसा बोला था कि उनके हॉस्पिटल में पिछले 1 साल से डॉक्टर निखिल गांधी करके एक शख्स वहाँ पे मेडिकल प्रैक्टिस करता था. जब वो उसको उन्होंने दवाखाने में शामिल करके लिया तब उन्होंने थोड़ी इंक्वायरी किया तो पता चला कि ये निखिल गांधी ने इसके पहले स्पंदन हॉस्पिटल नागपुर, RSS हॉस्पिटल वर्धा, डॉक्टर जपसरे और भी कुछ डॉक्टर है अकोट के, उनके यहाँ पे इसने सेवाएं दी है. तो उन्होंने उसको लीगल सर्टिफिकेट्स मांगे थे, लेकिन उसने बोला कि मैं बाद में देता. बाद में उन्होंने ये उस पर विश्वास करके अपने हॉस्पिटल की OPD उनको उपलब्ध करके दिया. वहाँ पे उसने करीब 1 साल तक
वैद्यकीय मेडिकल सेवाएं लोगों को दिया। ये दरमियान कुछ डॉक्टर लोगों ने आपसी रंजिश के चलते हुए डॉक्टर लोगों ने जिला शल्य चिकित्सक यानी CS साहब को एक चिट्ठी लिख के कंप्लेंट किया कि यहाँ पे जो निखिल गांधी है वो बोगस डॉक्टर है, उसके पास कोई परवाना नहीं है। उसमें ये चिट्ठी का दखल लेते हुए CS साहब ने 3 उनके डॉक्टर लोगों को यहाँ पे इन्व्हेस्टिगेशन के लिए भेजा। अशा आशयाची तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी त्वरित सदर तक्रारीची सखोल पडताळणी करून त्यात तथ्य आढळल्याने निखिल नंदकिशोर गांधी यांचे विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 406, 420, 468 आणि 471 व महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमचे कलम 33 प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल केला। दवाखाने के सर्च के लिए भेजा तो उसमें निखिल गांधी को पूछा गया कि भाई तुम्हारा जो वैध यानी लीगल परवाना है, सर्टिफिकेट्स है, मेडिकल सर्टिफिकेट्स और प्रैक्टिस के करने का जो परवाना है वो आप दीजिए, तो मैं अभी ला के देता हूँ, ऐसा कह के वो 2 महीना पहले जो गए तो अभी तक वो वापस आए नहीं। ये दरमियान CS साहब के इसमें अहवाल में कुछ आगे कार्रवाई नहीं हुई, इसलिए कुछ सामाजिक कार्यकर्ताओं ने तकरारी की। उसमें से उसके बाद डॉक्टर केला की तकरार हमारे आने के बाद मैंने थोड़ी उसमें इस गर्भ में जाके थोड़ा तफ्तीश किया तो उन्होंने जो रिटर्न कंप्लेंट दिया था उसमें हमको सच्चाई दिखाई दिया। इस वजह से हमने कल डॉक्टर निखिल गांधी के खिलाफ सेक्शन 406, 468, 471, 420 और महाराष्ट्र मेडिकल प्रैक्टिस एक्ट सेक्शन 33 के अंतर्गत FIR दर्ज किया है और आगे की तफ्तीश हम कर रहे हैं। शहरामधील डॉक्टर जपसरे यांचे नंतर परत एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्याने शहराच्या वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। हा बोगस डॉक्टर एवढ्या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करीत असताना हा बोगस डॉक्टर आहे हे येऊ नये याबाबत अकोट शहरवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे करीत आहेत। अकोट शहर पोलिसांच्या ह्या कार्यवाहीमुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे। अकोट येथून आमचे प्रतिनिधी जावेद शाह यांची ही बातमी। 2019च्या निवडणुकांचा बिगुल आता वाजतोय। 2019च्या होणाऱ्या निवडणुकांची तयारी म्हणून शहर शिवसेना पक्षातर्फे आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये स्थानीय विश्राम भवन येथे एक आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीदरम्यान शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। अमरावती येथील स्थानिक विश्रामगृहामध्ये शिवसेनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार विजयराज शिंदे, धाने पाटील, जिल्हा प्रमुख राजू वानखडे, सुनील खराटे, महानगर प्रमुख प्रशांत वानखडे, शहर प्रमुख प्रवीण हरमकर, राजू दारोकार, संजय शेटे, उपशहर प्रमुख पप्पू मुनोत, बालू चव्हाण, अमोल निस्ताने, हिंगमेरे, नंदू काळे, भारत चौधरी, रामा सोळंके, सुनील राऊत, अनिल काळे, विकास शेळके, गंगाधर तराडे, किशोर पवार, गुलाबराव सोळंके आदी सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संतनगरी शेगाव येथे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता लोक अदालत आयोजित करण्यात आली होती। यामध्ये 232 प्रकरणे निकाली काढण्यात आले। यामधून 7,55,000 रुपयाचा महसूल सुद्धा शासनाला प्राप्त झाला। सकाळी 10 वाजता या लोक अदालतीचे उद्घाटन झाले। यावेळी न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश VV कुलकर्णी, ॲडव्होकेट GS पाटील, ॲडव्होकेट मनोज मल इत्यादींसह वकील मंडळींची प्रमुख उपस्थिती होती। यामध्ये प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटर वाहन अपघात, धनादेश प्रकरणे, बँकेची प्रलंबित व दावा दखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती। यामधून 232 प्रकरणांचा निपटारा आपसी तडजोडीमधून करण्यात आला। या माध्यमातून 7,95,000 रुपयाचा महसूल सुद्धा शासनाला प्राप्त झाला। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। अमरावती येथे सांस्कृतिक भवन मध्ये भाजपाचा मेळावा संपन्न झाला। या दरम्यान पोलिसांना मात्र सकाळपासूनच बंदोबस्त दिल्याने पोलिसांना विविध समस्यांना सामोरं जावं लागलं। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा अमरावती येथील सांस्कृतिक भवन येथे दिनांक 14 जुलै रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला। या मेळाव्याला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व संपूर्ण विदर्भामधील पदाधिकारी
तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। होऊ घातलेल्या 2019च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। आज जर आपण बघितलं तर केंद्रापासून तर महानगरपालिकेपर्यंत भाजपाची सत्ता सर्वत्र आहे। 2019 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेतील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमतच मिळावे व पक्षाला मजबूत बनवण्याच्या दृष्टीने हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। भारतीय जनता पक्षाची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये सत्तेच्या माध्यमातून कुठली कमतरता तर आली नाही ना, हे पाहण्याकरता खऱ्या अर्थानं हा मेळावा आपण या ठिकाणी घेतला आहे। हे सेवेचं साधन आहे, ते सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं साधन आहे। अशा प्रकारच्या विचारातनं देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता चालवण्याचा प्रयत्न आपण करतो आणि विशेषतः मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या भारतामध्ये जे परिवर्तनशील सरकार आलंय, या भारताचं संपूर्ण जे स्ट्रक्चर आहे, या भारतामधला जो शेवटचा माणूस आहे, या भारताच्या व्यवस्थेमध्ये जी अकाउंटेबिलिटी आहे, या प्रत्येक गोष्टीमध्ये एक टोकाचं परिवर्तन आणण्याचा प्रयत्न हा माननीय मोदीजींच्या माध्यमातून होतोय। आणि म्हणून इथे विविध योजनांची चर्चा देखील झाली, पण आपण जर बघितलं तर मोदीजींनी हातामध्ये घेतलेल्या योजना या मूलभूत परिवर्तनाच्या योजना आहेत। या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व जल्लोषाचे वातावरण दिसत होते। कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री हजर होणार होते, यामुळे हा मेळावा व्हीव्हीआयपी मेळावा वाटत होता। मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। या बंदोबस्ताची संपूर्ण माहिती व पाहणी पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरोडे हे स्वतः पाहत होते। या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या। तर एक एक कार्यक्रम मोदीजींनी जो हातामध्ये घेतला तो देश बदलणारा कार्यक्रम आहे। आणि त्यांनी हे नाही म्हटलं की 2019 पर्यंत आम्ही सगळं करून टाकू, 2019 ला काय होईल, 20 ला काय होईल, 21 ला काय होईल, 22 ला काय होईल, 24 ला काय होईल, असं प्रत्येक टार्गेट ठेवून ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस ज्या मूलभूत गोष्टी सामान्य माणसाला आपण त्या ठिकाणी सांगितल्या होत्या पण 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील देऊ शकलो नाही, ती प्रत्येक गोष्ट 5 वर्ष ते 7 वर्षाच्या कालावधीत देण्याचा प्रयत्न हा माननीय मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय। पण आमचा जो विचार आहे त्या विचाराचे लोक संघटित करण्याचं काम आम्ही करतोय। त्यामुळे युती होणार आहे की नाही होणार आहे फार चिंता करू नका। युती झाली नाही तरी आपण काय करू शकतोय आपण दाखवून दिलाय ना। आशावादी राहायचं, आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधातल्या मतांचं संघटन करायचं आहे। राष्ट्रीय विचाराने चालणाऱ्या, हिंदुत्ववादी विचाराने चालणाऱ्या सगळ्या पक्षाला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। त्यामुळे हा प्रयत्न आपला निश्चितपणे असणार आहे, सगळ्यांनी सोबत गेलं पाहिजे। पण त्यासोबत निवडणुकीचा विचार न करता बूथ पर्यंतचं सगळं संघटन हे आपल्याला उभं ठेवायचं आहे। युद्धाची तयारी नेहमी अशी करायची की कुठलीही कमतरता राहू नये। मंत्री, आमदार, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, नगरसेवक, गटप्रमुख, गटनेते तसेच भाजपाचे विविध क्षेत्रातील कार्यरत असलेले विदर्भामधील कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। मात्र मुख्यमंत्री दुपारी 4 वाजता येणार म्हणून पोलिसांना मात्र सकाळी 7 वाजतापासूनच आपल्या कर्तव्यावर उपस्थित राहावे लागले होते। सांस्कृतिक भवनच्या चारही बाजूला मुख्य रस्त्यावर तसेच शहराच्या प्रवेशद्वारापासून पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसत होते। यावेळी काही पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना व्हीसीएन न्यूजच्या संपादकांनी विचारणा केली असता ऑफ कॅमेरा त्यांनी सांगितले की आम्ही सकाळी 7 वाजतापासून आपल्या कर्तव्यावर कार्यरत आहोत, मात्र ज्या ठिकाणी आम्हाला ठेवण्यात आलेले आहे तेथेच आम्ही उभे आहोत। आम्हाला साधे पाणी सुद्धा ना जेवणाची व्यवस्था कार्यकर्त्यांकडून करण्यात आली नव्हती। विशेष म्हणजे या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये काही महिला पोलीस शिपाई, कर्मचारी व अधिकारी सुद्धा उपस्थित होते। एवढ्या भव्य प्रमाणामध्ये
पार पडलेल्या या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उपस्थित असताना सुद्धा शासनाची व भाजपा कार्यकर्त्यांची नियोजन मात्र कुठेतरी चुकलेले होते हे स्पष्टपणे जाणवत होते। इथे आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में। डीजे पार्टी हॉल, एसी रूम्स, अपने चहेतों के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लग्जरियस बिजनेस होटल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार। विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। या एका छोट्याशा विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये। बघूया उर्वरित बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये। दर्यापूर येथील आठवडी बाजारातील 2 वाईन शॉपी दुकाने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडण्यात आली होती। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे, मात्र घटनेतील मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। दर्यापूर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। दर्यापूर शहरामधील मुख्य ठिकाण असलेल्या हरी टॉकीज आठवडी बाजार येथे गुरुवार रोजी रात्री 1च्या दरम्यान काही अज्ञात आरोपींनी एका चौकामधील 2 वाईन शॉप फोडून लाखो रुपये लंपास केले। ही घटना शुक्रवार रोजी सकाळी उघडकीस आली। हाती आलेल्या माहितीनुसार आशीर्वाद वाईन शॉपचे मालक अंगद देशमुख व दर्यापूर वाईन शॉपीचे मालक DS जाधव यांनी दर्यापूर पोलिसांमध्ये तक्रार दिली होती। आशीर्वाद वाईन शॉपीमधून 1,75,000 रुपये रोख रक्कम व बाजूला असलेल्या दर्यापूर वाईन शॉप येथून 55,000 रुपये असे एकूण 2,30,000 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती। सदर घडलेल्या घटनेवरून दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद ठाकरे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून शुक्रवार रोजी संतोष गंगाधर टोळे राहणार शिवर व अनिसोद्दीन शरीफोद्दीन वय 22 राहणार आठवडी बाजार दर्यापूर या दोन्ही आरोपींना अटक केली आहे। या दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते। न्यायालयाने
त्यांना 16 जुलैपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। या घटनेमध्ये आणखी एक आरोपी असल्याची चर्चा आहे व तोच आरोपी मुख्य असल्याचे पोलीस सूत्रानुसार कळते। दर्यापूर येथून आमचे प्रतिनिधी किरण होले यांचा हा वृत्तांत। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये एटीएम मध्ये भरायच्या रकमेमध्ये किमान 50 लाख रुपयाचा अपहार झाल्याचे वृत्त हाती आले आहे। या प्रकरणामध्ये एका पत्रकारासह 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव आणि नांदुरा तालुक्यामधील विविध बँकांच्या एटीएम मध्ये पैशाचा भरणा करण्याची जबाबदारी असलेल्या एटीएम सर्व्हिस असोसिएटच्या 5 जणांनी संगनमत करून 28 मे 2018 ते 9 जुलै 2018 या कालावधीमध्ये एटीएम मध्ये भरणा केलेले 49,18,600 रुपये परस्पर काढून घेतले व स्वतःचे फायद्यासाठी वापरले। या प्रकरणी एटीएम मध्ये पैसे भरण्याच्या कंत्राट घेतलेल्या लॉजिक कॅश सोल्युशनचे शाखा व्यवस्थापक चेतन अशोक मुळे यांचे तक्रारीवरून शुक्रवारी खामगाव शहर पोलिसांमध्ये मुख्य सूत्रधार मनोहर खेडेकर, पत्रकार योगेश हजारे, शेख साजिद आणि शेख जहीर यांचे विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाने बँकिंग क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून यातील 4 आरोपी अद्याप फरार आहेत अशी माहिती खामगाव पोलीस स्टेशन ठाणेदार SR टाले यांनी दिलेली आहे। आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असे सुद्धा त्यांनी सांगितले। दिनांक 9/18 रोजी सदर व्यवस्थापक यांनी एटीएमच्या बँकेची तपासणी केली असता त्यांना एकूण 49,18,600 रुपये एटीएम मध्ये कमी असल्याचे दिसून आले। तर सदरची रक्कम ही त्यांचा असोसिएट जो आहे त्याने एटीएम मध्ये पासवर्ड वापरून त्याला कंपनी पण देते, बँक पण देते आणि त्याच्याकडे एक पासवर्ड असतो, चाबी त्याच्याकडे जबाबदारी आहे, त्याच्याकडे चाबी पण असते त्याची। तर त्यांनी 49,18,600 रुपये त्या एटीएम मध्ये न भरता स्वतःकरता वापरलेले आहेत। त्याच्यामध्ये त्याला एटीएम मधून कॅश काढण्यासाठी त्याचा मित्र इद्रिस, त्याचे वडील जहीर आणि त्याचा एक मित्र साजिद अशा 4 लोकांनी त्याला मदत केलेली आहे। चेतन धुळे याच्या तक्रारीवरून आम्ही कलम 406, 408, 409 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि एका आरोपीला अटक केलेली आहे। तपासून खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांची ही बातमी। कारंजा तहसीलमधील कामरगाव येथील स्वामी समर्थ शाळेमधील विद्यार्थ्यांना अक्षरशः चिखलामधून शाळेमध्ये पायपीट करावी लागत आहे, परंतु या समस्येकडे शाळा प्रशासन मूग घेऊन गप्प पाहत आहे। वाशिम जिल्ह्यामधल्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील स्वामी समर्थ शाळेमधील विद्यार्थी चक्क चिखलामधून मार्ग काढून शाळेमध्ये प्रवेश करीत आहेत। मात्र या प्रकाराकडे शाळा संचालक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। स्वामी समर्थ शाळेमध्ये KG1 ते 8वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळा परिसरामध्ये सर्वत्र चिखलाचे साम्राज्य साचले आहे। पाल्यांना उच्च शिक्षण मिळावे या अनुषंगाने पालक वर्ग मजुरी करून आपल्या मुलांना नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळवून देतात। मात्र या नामांकित शाळा आता नावांपुरत्याच दिसून येत आहेत। या शाळेमध्ये प्रवेश करतेवेळी चिमुरडी विद्यार्थी चिखलातून तारेवरची कसरत करत करत शाळेमध्ये प्रवेश करतात। मात्र शाळा संचालक या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत। शाळा परिसरामधील तसेच रस्त्यांवरील माखलेल्या चिखलाची विल्हेवाट लावून शाळा परिसर सुंदर व स्वच्छ करावा अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे। कामरगाव येथून आमचे प्रतिनिधी नरेंद्र बोरकर यांची ही बातमी। अमरावती शहरामध्ये ऑटो चालकांविरुद्ध सध्या शहरामध्ये गणवेश तसेच ओव्हरसीट संदर्भामध्ये शहर वाहतूक पोलीस कार्यवाही करताना दिसत आहे, तर दुसरीकडे मनपा प्रशासनाच्या बसेस ड्रायव्हर व ST बसेस चालक विना ड्रेस गाडी चालविताना दिसून येत आहे। याबद्दल प्रशासन अनभिज्ञ असल्याचं जाणवतंय। अमरावती शहरामध्ये सध्या 13 जुलैपासून ऑटोधारकांना शहर वाहतूक पोलिसांनी चांगलेच धारेवर धरल्याचे चित्र शहरामध्ये स्पष्टता दिसून येत आहे। स्थानिक समर्थ हायस्कूल चौकामध्ये वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अश्विन महाजन यांनी तगडा बंदोबस्त लावून विना वर्दीधारक ऑटो चालक
तथा ओव्हरसीट ऑटो चालकांना दंडित करण्यात आले। याबाबत पोलीस निरीक्षक अश्विन महाजन यांनी सांगितले, सध्या शहरामध्ये जे ऑटो चालक बेशिस्तपणे युनिफॉर्म घालत नाहीत त्यांना आम्ही चालन करत आहे। त्या येणं आता समर्थ हायस्कूल जवळ ऑटोवर चालन करणं चालू आहे। तर ओव्हरसीटच्या पण करणार, पण विशेषतः युनिफॉर्मच्या करत आहे। त्याच्यामध्ये ओव्हरसीट आले तर ओव्हरसीटचे देखील करण्यात येतील। परंतु एकीकडे वाहतूक पोलीस ऑटोधारकांना ड्रेस कोड तथा ओव्हरसीट बद्दल दंडित करीत असताना दुसरीकडे महानगरपालिकेच्या पृथ्वी ट्रॅव्हल्स शहर वाहतूक बसेस खचाखच भरून जात आहेत। बस चालक विना ड्रेस वाहन चालविताना दिसत असून या बसमध्ये कमीत कमी 60 ते 70 प्रवासी कोंबून भरल्या जात असल्याची सुद्धा माहिती आहे। पण या बसेसवर कधीच कोणतीच कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही असा प्रश्न ऑटो चालक करीत आहेत। ऑटो वाला वर्सिट जाता, ऑटो वालों को लागू है वर्सिट, बाकी जो महामंडल इसमें सिटी बस वाले जाते वो भर के जाते, उनको मेमो नहीं है कि उनके हाथ से ऑटो वाले को वर्सिट ले गया तो ऑटो वालों को मेमो चालान फाड़ा 200 रुपये फाड़ा, इधर क्यों बढ़ाया उधर क्यों बढ़ाया। महामंडल ये सिटी बस वाले जाते उनको जानदार लेके, और हमने लेके गया तो मतलब मेमो फाड़ा वर्सिट। और ये क्या है नाटक है इनके आले। सिटी बस वाले ने फुल भर के जाते, गाड़ी एकदम डचाडच, बैठने को भी जगह नहीं रहती, खड़े रह के पकड़ के जाते, लटकते हुए जाते। जो उनके लिए सब ये है, हमारे लिए हमने जरा तो क्या पिटा लिया सामने, तो हमको मेमो फाड़ने लगाते, मेमो फाड़ो करके। ये रूल सबके लिए लागू होना चाहिए, ये रूल सबके लिए लागू होने चाहिए। हे तर सोडाच, परंतु एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये सुद्धा ड्रायव्हर ड्रेसवर दिसून येत नाहीत। शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकांना सुद्धा ड्रेस दिसून येत नाही, तर मग आमच्यावरच अन्याय का असा सुद्धा प्रश्न ऑटो चालक विचारत आहेत। आपल्या इथे आम्ही आज राजापेठ चौकामध्ये उभे आहे। सर्व ऑटो चालक आहे। त्याच्यानंतर आम्हाला वर्दी घालायला सांगत आहे, म्हणजे शर्ट पाहिजे म्हणते आणि पॅन्टही पाहिजे म्हणते। तर फक्त हे ऑटोवाल्यांकडूनच आहे की आणखी प्रायव्हेट गाड्यापासून सिटी बसवाले घालत नाही, त्याच्यानंतर प्रायव्हेट गाड्यावाले घालत नाही, फक्त ऑटोवालेच। माझ्याकडून फाईन पण घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी 200 रुपये फाईन भरला आहे माझ्या शर्टाचा। तर फक्त काय ऑटो चालकाकडूनच हा फाईन वसूलत आहे की आणखी कोणत्या गाड्यापासून आम्हाला जो उत्तर पाहिजे। अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये 14 जुलै रोजी कैदी आणि परिवार यांचा गळाभेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमादरम्यान 30 कैदी कुटुंबियांची जेल प्रशासनाने भेट घडवून दिली। यावेळी येथील वातावरण भावपूर्ण झाल्याचं दिसून येत होतं। अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये पकडण्यात आलेल्या कैद्यांना सुधारण्यासाठी व त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी राज्य कारागृह प्रशासनाद्वारे गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। स्थानिक अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये गळाभेट हा कार्यक्रम शनिवार 14 जुलै रोजी घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अंतर्गत बऱ्याच वर्षांपासून आपल्या शहरापासून, आपल्या घरापासून, आपल्या परिवारापासून दूर झालेले मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असणाऱ्या अनेक कैद्यांना त्यांच्या परिवारासोबत भेटण्याचा योग आणण्यात आला। या पारिवारिक भेटीवेळी कैद्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते। राज्य कारागृह विभागचे महासंचालक डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यामध्ये सर्वच कारागृहांमध्ये दर 6 महिन्यांमधून एक वेळा कैद्यांची व त्यांच्या परिवाराशी गळाभेट घडवून कैद्यांच्या कळत किंवा न कळत घडलेल्या चुकांमधून ह्या कैद्यांनी सुधारावे व येणारे आयुष्य हे एक सुजाण नागरिक बनावे हा एकमेव उदात्त हेतू ठेवून या गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अमरावती कारागृहामधील गळाभेट या कार्यक्रमामध्ये प्रदीर्घ शिक्षा भोगत असलेल्या 30 कैद्यांना त्यांच्या परिवारातील व्यक्तींची भेट करून देण्यात आली। शनिवारी सकाळी पूर्व सूचनेनुसार कैद्यांच्या परिवारातील मंडळी दिलेल्या वेळेमध्ये कारागृहाबाहेर पोहोचले होते। त्यांना आवश्यक ती कार्यवाही व सुरक्षेसंबंधी तपासणी केल्यानंतर परिवारातील सदस्यांना कारागृहाच्या आत सोडण्यात आले होते। ह्या गळाभेट कार्यक्रमाचा अवधीनंतर कैद्यांची भेट घेतल्यावर परिवारातील व्यक्ती व स्वतः कैदी सुद्धा खूप भावनिक झाल्याचे दिसत होते। गळाभेट या स्तुत्य उपक्रमामुळे अनेक कैद्यांनी तसेच त्यांच्या परिवारांनी कारागृह अधीक्षकांची तसेच कर्मचाऱ्यांचे आभार मानले व आम्ही कारागृहामधून निघतेवेळी एक चांगले व्यक्ती बनू असे आश्वासन सुद्धा यावेळी अनेक कैद्यांनी दिले। अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे गळाभेट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमाची संकल्पना आमच्या कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सन्माननीय श्री भूषण कुमार उपाध्याय यांची संकल्पना आहे। त्यानुसार आज गळाभेट कार्यक्रम आयोजित केला असता 30
शिक्षा झालेले बंदी आणि त्यांचे 60 मुलं भेटीसाठी आलेले होते. हा उपक्रम ज्या बंद्यांना शिक्षा झालेली आहे आणि ज्यांची मुलं 16 वर्ष वयाच्या असतील आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम आयोजित केला होता आणि या मुलांसाठी आम्ही भोजनाचाही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भगवान जगन्नाथ रथ यात्रा महोत्सव शहरामध्ये साजरा करण्यात आला. या दरम्यान मालवीय चौकातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी भाविक भक्तांना जागोजागी प्रसादाचे वाटप सुद्धा करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शहरामधील मालवीय चौकातून श्री जगन्नाथ रथ यात्रा धूमधडाक्याने काढण्यात आली. यावेळी प्रेम से बोलो जय जगन्नाथचे नारे लावण्यात आले होते. जवाहर गेटमध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये भाविक भक्त भगवान जगन्नाथाचा रथ ओढताना मंत्रमुग्ध झाले होते. तर दुसरीकडे भगवंताच्या या रथयात्रेमध्ये महिला मंडळीद्वारा पारंपरिक नृत्य तसेच फुगडी खेळून या रथयात्रेचा आनंद लुटण्यात आला. या रथयात्रेदरम्यान जागोजागी प्रसाद व सरबत वाटप करण्यात आलं. या रथयात्रेमध्ये असंख्य भाविक भक्त नृत्य करताना दिसून येत होते. आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. विदर्भामधील सर्व घडामोडींसाठी बघत रहा विदर्भाचे सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज. नमस्कार.